हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल वन्स अगेन. स्वागत आहे तुम्ही सगळ्यांचं. आम्ही चाललोय आज जरासं इव्हनिंग वॉकला. घरात बसून हां, खूप कंटाळा ॲक्च्युली आलाय. म्हणजे आज शनिवार, उद्या रविवार आणि सोमवार 26 जानेवारी असे 3 दिवस मस्त मिळतात. पण यावेळेस आम्ही ठरवलं कुठे काय बाहेर फिरायला जायचं नाही, काय नाही. फक्त 3 दिवस एकमेकांसोबत स्पेंड करायचे. नाही तर दररोजचे ते आहेतच ना, ऑफिसला जाणं जायचं येणं, यायचं सारखं वेळ कुणाला मिळत कुठं नाही, तरी काही नाही. ट्रॅव्हलिंग नुसतं त्यामुळे जायचं यायचं, गाडीवरनं जावा, ड्राईव्ह करायला. एक्झॅक्टली. आता थोडं नॅचरल स्पेसमध्ये आम्ही त्याच्यामुळे टाइम स्पेंड करण्याचं ठरवलंय. 3 दिवस मस्तपैकी घरामध्ये आहोत आम्ही. मस्तपैकी काय काय गोष्टी करायच्या, घरातले कामं करायचे, खायला प्यायला बनवायचं, फिरायचं वगैरे. सो जस्ट आज दिवसभर घरातले सगळे कामं करून आज संध्याकाळी आता वॉकला मी बाहेर पडलेलो आहे. एक वॉक करून येतो मस्तपैकी. चलो तुम्ही पण फिरा आमच्यासोबत. मला दाखवतो मध्ये आधी आम्ही काय काय कुठं कुठं फिरतो आहे. हे तर सध्या सोसायटीचाच आमचा कॅम्पस आहे खालचा. बाहेर पडतो आहे. हां, हे बघा तुम्ही मागे बघताय, हे असं एक छोटं वॉकसाठी आमच्या गजबजलेल्या सगळ्या सोसायट्यांच्या एरियामध्ये एक मोकळी जागा आहे आणि तिथं असं एक वॉकिंगसाठी एक तयार केलेलं आहे. आम्ही इथं वर्षभर राहतो आहे आणि आम्हाला माहीतच नाही काय आहे. आम्ही इथून जायचो दरवेळेस वगैरे, असं वाटायचं ही नर्सरीच आहे एवढी मोठी झाडांची वगैरे. म्हटलं इथं कधी काय आलोच नाही आहे. हिला पण म्हटलं होतं किती वेळा तरी इथं नर्सरी वाटते आहे. ही पण मला म्हणायची नर्सरी असेल मला म्हणे. वाटलं ही नर्सरीच आहे जिथं आपले झाडं वगैरे भेटतात, फुलं हो ना. मे बी आणि विविध प्रकारचे. आज आलोय जस्ट म्हटलं आज बघा. कपलला ऍक्च्युली इथे आजी आजोबांना कुठे गेले थांबा, इथं गेले मला वाटतं ते कळलं पुढे. की ही हा इथे थांबा, समोर दिसत का तुम्हाला? हा तेव्हा ते आजी आजोबा आहेत ना, त्यांना बघितलं आतमध्ये घुसले. म्हटलं तर या वयात हे तर नर्सरीसाठी येणार ना तिथं. म्हटलं बघा इथं काय करावं. बघितलं तर काय इथं बघा व्यायाम चालू आहेत लोकांचे, संध्याकाळचे एक्सरसाइज, योगा वगैरे आणि सगळं इथं. हां ते ती पण ॲक्च्युली रील तयार करते वाटतं. ट्रायपॉड ठेवलेला आहे मस्तपैकी. मग इथं बघतो तर काय हे मस्त आहे गजबा आहे बघा. इथे बिल्डिंग आहेत आजूबाजूला मोठ्या मोठ्या आमच्यासारख्या, आणि इथं मध्ये मोठ्या मोकळ्या जागेत तयार केलं आहे इव्हनिंग वॉकसाठी ट्रॅक वगैरे. ऑब्विसली आता एवढं काय खास नसणारच आहे ते. इथं पोल्युशन वगैरे मेंटेन कोण करणार आहे इथे? मेंटेन करायला कोण नाहीच आहे इथे. ऑक्सिजन असं नॅचरली ऑक्सिजन येतच नाही. ते येणारच नाही. आजूबाजूला इथं नुसते मोठ्या बिल्डिंग आहेत, गाड्या चल बाबा वगैरे. जाऊ बाहेर. की आता आम्ही आता आजोबांना बघून आम्ही शिरलो ह्याच्यामध्ये. दुसरीकडे बाहेर जातो. काय एवढं खास नाहीये. आलो आम्ही इथं. काय माहिती असं वाटतं वर्षभर आम्ही आलो नाही, त्यामुळे बरंच झालं की काय. बरं ठीक आहे, आता आम्ही दुसरीकडे बघतो. आता आम्हाला तर काय आवडलं नाही, आजी अजून मला आवडलं नाही वाटतं. ते पण बाहेर पडले. हे बघा हे त्यांना पण आवडलं नाही वाटतं. त्यामुळे आम्ही पण निघालो. बरोबर की नाही? मला दाखव. काय हे? अरे हे फूल माहिती का लहानपणी असायचं बघ. हां बघायचं बाबा मी तर. छान आहे. बघा मस्त आहे ना. हे काय ते आपलं ती कुठली? हां घोरपड असते ना. नाही घोरपडी जे पिसावाडा लागले ते तशीच असते की घोरपड, पण फक्त कलरफुल पिसावाडा. घोरपड आपली चॉकलेटी असते अशी ग्रे कलरची, तशी आहे. लहानपणी बाबा मी घेत होते बाबा. हे असं आहे इथं. जस्ट नॉर्मल वॉक करतोय. आज शनिवार असं असल्यामुळे जरा वर्दळ पण कमीच आहे रोडवर, त्याप्रमाणे ट्रॅफिक वगैरे. नाही तर या वेळेला सगळी ऑफिसच्या लोकांची गर्दी असते, रिटर्न येणारे सगळे घरी आपापल्या. पण आज इतकं काय नाही सर, सगळे असेच वॉकला बाहेर पडलेत निवांत. मॉडिफाय रिक्षा बघा, मॉडिफाय कशी आहे, वेगळी थोडीच आहे, हाय तशीच आहे. अगं ते टप्पर बघ ना, छप्पर कसं होतं, मॉडिफाय केलं होतं की नाही. हवा नुसती हवा. फ्रेंड्स बघा एक इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह मोमेंट म्हणजे आमच्या एरियामध्ये मोर पण आहेत आणि असे दिसतात बघा. जेव्हा वर्दळ कमी असते ना, असे दिसतात पण आम्हाला ते असे फिरताना. तर तुम्ही बघू शकता. अजून एक होता पण आता गेला पळत. जवळ जायचा प्रयत्न करतो, तो काय ओढून तर जाणार नाही. तुम्हाला अजून जवळून बघता येईल. हां हे बघा दिसतंय तुम्हाला आता. आय होप दिसत असेल. वाव सुंदर आहे ना, मस्त आहे ना. असे आम्हाला तुम्ही कधी बघितला का असं? डेली दिसतात माहिती आहे का तुम्हाला. रेसिडेन्शियल एरियामध्ये बघा असे मस्त फिरतात मोर आमचे. गुजरातमध्ये, आपल्या महाराष्ट्रात असे नाही फिरायचं. महाराष्ट्रामध्ये असं दिसत नाही, इथे असे दिसतात.
हे बघा हा बघा, सुंदर आहे की नाही. महाराष्ट्रात आपल्याला उडला बघा मस्त. महाराष्ट्रात ना आपल्याला मोर फक्त प्राणी संग्रहालय जे असं असतं किंवा काय बाग असते स्पेशल इथं बघायला मिळतात. अभयारण्यामध्ये इथे बघा तुम्हाला दिवसा ढवळ्या मस्त भरगच्च वस्तीमध्ये. हा मग एक मिनिट जरा आम्ही ना सेल्फी त्यांचा व्हिडिओ घेतो आमचा त्यांच्यासोबत. हे ग ये ग, हा हे बघा मोर. छान. हा इथंच बघतोय ना मी. हे काय इथं बघ. हा सॉरी इथं बघा. तर कळत नाही ना आता आजकाल, काय लवकर कळणार नाही आम्हाला. हे बघा घाबरून जातील. जाऊया. मस्त आहे. घाबरत नाहीत बघा हे लोक. अजिबात घाबरत नाही ते मोर. त्यांचा विश्वास आहे माणूस चांगला आहे म्हणून. बघा तिसरा गडी इथं उभा आहे. मगाशी जो हा मगाशी तो पळून गेला होता ना, इथं आलाय बघा पळत एकटाच. बघा ना यार, लिटरली कसे फिरतायत मोर. आणि आपल्या इथं आपल्याला शोधावे लागतात की मोर कुठं आहे. मोर आपल्याला बघायलाच भेटत नाही. तुम्हाला वॉक पण बघायला मिळते बघा मोरांचं कसं असतं. चाललंय बघा दबक्या पाऊलांनी. मुंडी कशी हलते बघा. मुंडी आणि ओरडतोय पण. मुंडी कशी हलते त्याची. टक टक टक. सगळे पुरुष एकसारखे असत. आता लांडोरा शोधत असेल मग अशी मुंडी हलत चाललाय. अरे यार मला मोराचं पीस पाहिजे. मोराचा पिझ्झा जवळ जाऊन काढ मग. हा? जवळ जाऊन काढ मग. पळ 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 गेला तो. राणी अहमदाबाद मध्ये रातराणीच म्हणतात ना याला. रातराणी नाहीये. मग काय म्हणतात? फुलं आहेत गुलाबी. आपण लहानपणापासून बघत आलोय. अच्छा ही रातराणी नाही होय. रातराणीचा वास किती असं घुमतो माहिती का. हा ते पण आहेच म्हणा. बघा कसं आहे भुयारी गुहा आमची. नाही ऍक्च्युली इथं ना सुंदरबन. कशी सुंदरवन नाव आहे त्याला. त्याच्यामुळे इथं हे बघा हे आहे ना मागचं सगळं हे सगळं सुंदरवन आहे. ते आता बंद होईल तेव्हा आम्ही जायचा प्लॅन होता आज. 6:30ला होणार आहे ते बंद. आता वेळ झाली. आम्ही ऑलरेडी लेट निघालो. उपयोग नाही त्याच्यामुळं. काय होतं प्रॉब्लेम तुला हटवला हे काहीतरी सांगा ना रे. हटवलं की हा ओझ होतं म्हणे. तर मी छोटी आहे त्यात तू माझ्या अंगावर ठेव म्हणजे आणि छोटी दिसेल. त्याला काय होतंय मी दिसतच नाही ब्लॉग मध्ये. मला घेत माणूस हा. उलटा मोबाईल पकडायचा असतो उजव्या हाताने. तेच आता काय ठीक आहे राहू दे. काय नाही दिसलं म्हणजे बस ना. तू हे बघा इथं वॉकला बाहेर पडलं होतं आणि ते स्टेशनरी मार्ट दिसलं. ते आमच्या मॅडम इथे घुसल्या लगेच. काय करणारे काय माहिती. पण लाविश दुकान आहे एवढं. आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा. स्टेशनरी बघितली पण आपली लहानपणी स्टेशनरी तुम्हाला भारी माहिती आहे का. दुकान आहे बापरे. हा मग काय एवढी मोठी बिल्डिंग बनवली आहे अख्खी स्टेशनरीसाठी. मॉल खरंच अमीर लोक आहेत. तुम्हाला सांगू का लिटरली इथं रस्त्यावर ना वेल फायर ऑडी BMW अशा कार पार्क केले असतात. साधी गाडीच बघायला भेटणार नाही. आम्हाला दिसलं ना तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून दाखवतो. आपण लहान मुलांना कशी खेळणी गिफ्ट घेतो. इथे लोक गाड्या घेतात. इथे लोक गाड्या घेतात. सगळे बिझनेसमॅन ना नुसते गाड्या घ्यायचे. शहर आहे भाई साहब ये. आणि आम्ही जो राहतोय ना तो एरिया इथला सगळ्यात श्रीमंत एरिया आहे. त्यात आम्हाला सामान्य लोकांना संधी मिळाली राहायची. भारी आहे ना. हा कारण आमचा ओनर खूप छान आहे. त्याने आम्हाला दिलं मस्त की अफोर्डेबल किमतीत राहायला दिलं आम्हाला. आपला मोबाईल पण घेऊन जातो. हा इथं आहे. मोबाईल कशाला घेऊन जातील. श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे आपल्यापेक्षा भारी भारी मोबाईल येतं. आपला कशाला घेऊन जातील काय तरी. सो आलं की दाखवतो तुम्हाला गाड्या. हां गाड्या दाखवतो आम्ही तुम्हाला. असतात. आता इथं तर काय नाही पुढे पार्किंगमध्ये असतात आता गाड्या मोठमोठ्या बिल्डिंग पार्किंग मध्ये फुल असंच रस्त्यावर कसं पण लावलेलं असतं. आपल्याकडे कसं अशा भारी गाड्या म्हणले की फुल पार्किंग असतं. गेटच्या आत इथे रोडवर पार्क केलेले असतात. काही फरक पडत नाही. वर्षभर त्यांच्यासाठी ते गाडी म्हणजे कसं नॉर्मल आपली सायकल आहे. सायकल अशीच पार्क करतो आपण. कसं मस्तपैकी गेट करतो पार्किंगचा एरिया करतो आपण. बट इथं तसं नाही आहे. इथं असंच रस्त्यावरच उभे आलं की दाखवतो तुम्हाला. चलो तुम्हाला म्हणलं तर ना अशा उभ्या असतात. ही बघा मर्सिडीज उभी आहे अशीच उभी आहे रस्त्याच्या कडेला. त्यानंतर ही आहे MG हेक्टर. MG हेक्टर नाही आहे MGची कुठली तरी आहे
आता मॉळे काय दिसना. आणि आता आली हे बघा, वेलफेअर. टोयोटाच्या गाड्या अशाच उभ्या आहेत ती एका निवांत घरातल्या मध्ये. व्यक्तीच्या गाड्या आहेत बरं का. हा, हे असे निवांत असे लावलेले असतात. ही वेलफायर बघा, व्यवस्थित दाखव वेलफायर. वेलफायर, टोयोटा वेलफायर, टोयोटा. अजून पुढे असेल, आता बाहेर गेला वाटतं जरा येतील. हां, आणि रस्त्याने सकाळी काय असतात. आपले जात असतात ऑडी, मर्सिडीज, BMW. ही कुठली आहे बरं? हा, ही वोल्वो आहे वाटतं, आणि वोल्वो. आमच्या- हां, ही आमच्या वोल्वो आहे. बिल्डिंगच्या खाली मगाशी BMW खडी होती. हां, ही वोल्वो आहे. हां, ही वोल्वो आहे. असे चल. निवांत उभे असतात. ही कुठली आहे बरं? नेक्स्ट टाइम हां, आल्यावर ही बघा, ही मिनी कूपर आहे. मिनी कॉन रायन काहीतरी असं आहे. मिनी कूपर नाही आहे, पण मिनीची भाऊ आहे कोणतरी. मिनी कॉन रायन आहे वाटतं. मिनी कूपरचा भाऊ आहे. दिस इज अहमदाबाद. रात्रीचं सगळं झगमगाट नुसता आणि खाण्याची दुकानं बस. तिथे लोकांना खाण्याशिवाय काही येतच नाही. विकेंडला म्हणजे यांचं बाहेर खाणं असतं कंपल्सरी. घरात त्यांना बनवायला कंटाळा येतो म्हणे. म्हणून तर एवढे जाड आहेत चलो. लोकं. नाव वी आर गोईंग बॅक टू आवर होम. आणि आता आपण आम्ही घरी चाललोय आणि जरासं घरी गेल्यावर पुढचं तुम्हाला दाखवतो. आता आमचं रात्रीपर्यंतचं रुटीन काय असणार आहे आता. ओके, चलो स्टे ट्यून. बाय बाय. आता आम्ही आलोय घरी, फ्रेश वगैरे झालोय आणि मस्तपैकी टिनीचा हा देवाला दिवा लावा लागलाय. देवाला नाही, देवाजवळ दिवा लावतोय. गुणी नवरा माझा कसा बघा फॉलो करतो. मी पण करते म्हणा, पण आता तो लावतोय ना, त्याला आपण कशाला. पण मी नंतर नमस्कार करणार आहे देवाला. त्या आणि थोड्या वेळाने आम्ही खायचा जेवणाचं काहीतरी तयारी करू. बघू काय बनवायचं, अजून तर काय ठरवलेलं नाही आहे. हा काय खाणार, मी काय खाणार. आता सध्या तरी जास्त भूक नाही आहे आम्हाला. बघू काय बनवायचं. लास्ट मोमेंटला काही जे बनवायचं असेल ते आम्ही बनवू आणि मग जेवू. भेटू नंतर थोड्या वेळात डिनर टाईमला. हॅलो, आता दिवा वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि आता आम्ही पोटपूजाचा काहीतरी विचार करतोय. काय करणार आहेस रे? काहीतरी लाईट खायचं. मला आता लाईट खायचं आहे आणि पण मसालेदार खायचं आहे मला. मसाला चटपटीत खायचं, त्यामुळे फरमाईश माझ्याकडे केलेली आहे बायकोने. आता हा माझ्यासाठी काय आणि बनवतो काय actually माहित. सकाळचा मसाले भात आहे तसा भरपूर, तो पण खाणार आहे. सोबत अजून काहीतरी लाईट चटपटीत मसाले यासाठी बनवणार आहे. तो बघू आता काय बनवतोय, मला पण काय आयडिया नाही आहे. लेट्स सी क्या समजू बनाता का? है ये मेरा हस्बैंड. हे आमचं aesthetic किचन तुम्ही बघितलं असेलच. जे नवीन आले ना त्यांनी बघून घ्या. असं काहीतरी look केलेलं आहे, मस्त aesthetic. लाईट नाही लावली आम्ही. लाईट आम्ही बंद केली सध्या. हे बघा आमचे लाल शेफ चटपटीत कोल्हापूरची चटणी कोल्हापूरचं लाल तिखट. आणि आमचं हे फेमस शेफ घरचे मिस्टर ऋषिकेश चाटे. हे मला आता काहीतरी चटपटीत बनवून देणार आहे. ते आता आपण बघू काय बनवतात. मस्तपैकी तडका उडलेला आहे. हळद, मोहरी, मीठ, काय काय करतोय काय माहीत. आता मला पण काय आयडिया नाही काय करणार आहे. हा बघू आता बनवल्यावरच तुम्हाला कळेल आणि मला पण कळेल. बघा फ्रेंड्स, हे चटपटीत बनवून दिलेलं आहे. मस्त आहे वेगळी हिला. मस्त आहे ना, बघा बघा. भारी कच्चा चिवडा. कच्चा नाही ग बाई, पोहे आहेत हा, भाजके पोहे आहेत मस्त की मसाला चटपटीत टाकून त्याच्यावर गार्निशिंग केलेलं आहे. छान दिसतंय, पिझ्झासारखं दिसतंय ना. बघा आता खाऊन बघून तिला कळायला लागतं. हे असे फरमाईश पूर्ण करायला लागतात बायकोच्या आमच्या. त्यांना कधी पण होके येते काहीतरी मस्त झालंय. आणि संध्याकाळी लाईट खायचं आहे ना आम्हाला. ठरवलं आहे आम्ही न्यू इयर रिझोल्युशन, असंच काहीतरी आम्ही लाईट खातो. चलो स्टे ट्यून. असेच आमचे ब्लॉग बघत राहा. आजसाठी एवढंच. येस, ब्लॉग बघत राहा, आता फॉरवर्ड उद्या. करा, लोकांना सांगा, सबस्क्राईब करा आणि ग्रो करण्यात आम्हाला हेल्प करा. आम्ही ग्रो झाले, तुम्ही पण ग्रो व्हाल, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू असंच वेगवेगळ्या माध्यमातून. आणि उद्या भेटू आपण आता. गुड नाईट, बाय बाय, स्टे ट्यून.